जेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर डायरेक्ट येईल त्यावेळेला त्या कॅचला कंप्लीट करा आणि आयवा कॅच 200 रुपयांचा मानकरी तुम्ही देखील बना. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय फेरबदल. मी विनंती करेन दिनेशजी ठाकूर साहेबांना की आपण पुन्हा एकदा यायचंय. पुन्हा एकदा आपल्याला या चालू सामन्यामध्ये समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय की दिनेश जी ठाकूर ऐकायला मिळतील. यामुळे पॉईंटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होईल. 2 धावा या बॉलवर देखील नोंदवल्या जातील. नमस्कार मंडळी, उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील तिसरी मॅच मैदानामध्ये सुरू झाली आहे. संधी आहे आणि इथे तू की मी की तू हा प्रश्न, कॉल मिस कॉल, काही गणित बदलते, गुणोत्तर बदलते, प्रमाण बदलते, सर्व काही बिघडतंय, बरंच काही घडतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या बॉलवर झेल घेण्याची संधी होती. दोनही खेळाडू अगदी सहज पद्धतीनं कॅच पकडू शकले असते. मात्र कोण घेणार हा झेल, हा प्रश्न विचारत असताना चेंडू म्हटलं मी थांबायला अजिबात वेळ नाहीये आणि तोपर्यंत नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीनं खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आले दुरून. एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न असेल का? येस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. रनआउटचा चान्स, मात्र थ्रो येईपर्यंत बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. 2 धावांच्या माध्यमातून 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 12वा खेळाडू फिल्डिंग टीम सागर आहेत का? बॉलर सागर, येस, थँक्यू. विनंती असेल फिल्डिंग टीम. फिल्डिंग टीमला आपला 12th मन पाठवून द्या मित्रांनो. कारण की मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये तुमच्या टीमचे 2-3 खेळाडू आहेत. यावेळी पुन्हा एकदा संधी आहे. सोपा झेल सुटतोय. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 13 धावा स्कोर कार्डवर. 1.3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपत झालाय. अमित 6 चेंडू 7 वर बॅटिंग करतात. दुसऱ्या बाजूला दीपक 3 चेंडू 6. यावेळी मात्र चांगला फटका मिडल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जरूर, मात्र यावेळी देखील चेंडू गॅदर करू शकले नाही. पुन्हा एकदा 2 धावा. खरं तर हे कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय AP ब्लास्टर्स आंध्र प्रदेशवरून दाखल झालेला संघ, मात्र
फिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका होत आहेत. 12वा खेळाडू देखील थोडासा चिंतातूर आहे, कारण या कॅचेस पकडणं गरजेचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. यावेळी हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न बॅटरचा. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. आमची हलकी टीम देखील आवर्जून उपस्थित आहे. आज वेगळ्या तयारीनिशी, वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात भगवं वातावरण करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांचं देखील स्वागत. आमचे डीजे दादा देखील कालपासून आपल्यासमोर जोडले जात आहेत. त्यांचं देखील कौतुक असेल. त्यांनी देखील अतिशय चांगली गाणी तुमच्या आमच्यापर्यंत घेऊन आलेत. खरं तर ऑफिशियल टीम असेल, त्यांचं देखील कौतुक असेल. अंपायर्स असतील, लाईव्ह टीम असेल, आपलं देखील कौतुक आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 आपण पाहतोय. या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च केल्या. कॅचेस देखील ड्रॉप झाले. मात्र बॉलरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत, ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते. विश्वजित आलेत बॉलिंग मार्कवर. 3ऱ्या ओव्हरसाठी विश्वजित यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक एंडला विश्वदीप आहेत. बॉलिंग मार्कवर विश्वजित आहे. दोघांच्या नावामध्ये विश्व आहे. एकाच्या नावामध्ये दीप आहे, एकाच्या नावामध्ये जीत आहे. आता विश्वजीत या ठिकाणी विजयी ठरतील की दुसऱ्या बाजूला विश्वदीप विजयाचे दिवे लावतील, अर्थात ज्योती प्रज्वलित करतील, हे देखील पाहणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी असणार आहे, कारण आता जसं जसं आपण लीग स्टेजच्या शेवटच्या मॅचेसकडे वळणार आहोत तसं तसं सुपर 8मध्ये जाण्यासाठीचा संघर्ष, सुपर 8मध्ये जाण्यासाठीचे प्रयत्न पाहायला मिळतील सर्व टीमकडनं, प्रत्येक खेळाडूकडनं. विश्वदीप विरुद्ध विश्वजित ही बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. एपी ब्लास्टर्स संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये बॅटिंगसाठी आपण पाहतोय नरहरी 11. यावेळी उडवलाय. वा 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 वा, कमालीचा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. श्रीजी गोल्ड षटकार, 6 धावा. सांगितलं की मी माझ्या टीमचा हुकमी एक काय. यावेळी फुलटॉस मिस झालाय. डोक्याला हात लावला असेल बॅटिंग टीमच्या सर्व सपोर्टर्सनं, बॅटिंग टीमच्या सर्व प्रेक्षकांना, बॅटिंग टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंनी देखील डोक्याला हात लावला असेल, कारण ही गोल्डन चान्स होता. संधी मात्र संधीच बनून राहिली. संधीचं सोनं करता आलं नाही. धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच 23 धावांवर जाऊन पोहोचली आहे पहिल्या डावामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये 23. यावेळी देखील संधी असेल. चेंडू उंच जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे दूर राहिले. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न यशस्वी होईल का? येस, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांच्या माध्यमातून 25 धावा स्कोर कार्डवर. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. षटकाराच्या माध्यमातून त्यानंतर सिंगल, त्यानंतर दुहेरी धाव आली. 25 धावा आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आल्या, त्यानंतर यावेळी देखील चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगलवर समाधान व्यक्त केलं जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 26. 26 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी देखील चांगला फटका आहे. ओ, फुटबॉल खेळलाय आणि फुटबॉल खेळत गोल केलाय असं मी म्हणेल. चेंडू सीमारेषेवर पाठवलाय. चौकार, 4.
नोंदवली जाते या चौकाराच्या माध्यमातून 30 धावा. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पंच नो बॉल कळवतील आणि त्यावर धावा किती येतील हे देखील चेक करणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. 33 धावा स्कोर कार्डवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग केली जाते दोन्ही बॅटर्स कडनं. तेहतीस धावा स्कोर कार्डवर. चौथ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर यावेळी देखील चांगला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. खरं तर सिल्वर अँड गोल्ड फ्रेंड सर्कल आयोजित भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 4थं पर्व आहे आणि लोणावळा परिसर या ठिकाणी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे संपन्न होताना पाहायला मिळते. खरं तर जवळच वेट एंड जॉय देखील आहे. पलीकडच्या बाजूला आपण जर पाहिलं तर आई एकविरेचं मंदिर देखील आहे. थोडं पुढे गेलं तर पलीकडच्या बाजूला तुंग किल्ला आहे, तिकोना किल्ला आहे, लोहगड आहे. हे सर्व गडकोट देखील आहेत. एक नयनरम्य परिसर. यावेळी बिग हिट संधी आहे. क्षेत्ररक्षक आलेत आणि कॅच देखील कंप्लीट करतील. विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. संघाला पहिला धक्का बसतोय.
अमोल उदावंत मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ते देखील चांगली फटकेबाजी करू शकतात, मोठमोठे फटके खेळू शकतात, चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतात. ही क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आता मात्र कशा प्रकारे बॅटिंग त्यांच्याकडनं केली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर सुरुवात ओपनिंग प्लेअरनं चांगली करून दिली आहे मी म्हणेल. आता मात्र हा जो पाया रचलाय ना, त्या पायाला कळस चढवण्याचं काम अमोल यांना करावे लागेल. खरं तर अमोल यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली स्पर्धा गाजवली आहे. यावेळेचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. डाऊन दी लेग साइड फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक आले, बॉलला गॅदर केलं, थ्रो केलं. दरम्यान सिंगल जी आली, स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळाली. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातील आणखीनही एक चेंडू शिल्लक आहे. आमची हलगी टीम देखील सज्ज असेल. कधी तुम्ही चौकार षटकार खेळताय, आम्ही कधी हलगीचा खणखणीत आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यासाठी यावेळी समोर उडवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, मात्र दर्शक बनतील. चेंडू सीमारेषा पार जातोय, बिग हिट येतोय. श्रीजी गोल्ड यांचा षटकार. काल आपण जर पाहिलं तर हायेस्ट टोटल आपण 86 ची पाहिले या मैदानामध्ये. आज आतापर्यंतच्या हायेस्ट टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न या टीमचा पाहायला मिळतोय आणि मला वाटतंय आजची हायेस्ट टोटल देखील नक्की अचीव केली जाईल. आतापर्यंतची ही तिसरी मॅच आहे आजच्या दिवसभरातील. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी लीग स्टेजमधील. खरं तर आपण ज्यावेळी शेवटच्या काही मॅचेसकडे येतो त्यावेळी टॉप 8 मध्ये, सुपर 8 मध्ये जाण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा पाहायला मिळतो. इथे देखील संधी आहे आणि यावेळी कॅच पकडली जाते, विकेट आली आहे. अमोल उदावंत इथे माघारी परतताना पाहायला मिळतील. संघाला बसेल दुसरा धक्का. अमोल बाद. चांगला कॅच विक्रम यांनी पकडलाय. अमोल उदावंत बागारे आलेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अमोल शहाणे आलेत. यावेळी आठव्या बॅटनं फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आले, चेंडूला अडवतील. सिंगलवर समाधान व्यक्त केलं जाईल. धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून 45. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आणखीनही 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा असेल तर कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न बॉलिंग टीमचा असेल. यावेळी फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय सीमारेषा पार. फुल टॉल वसूल, बिग हिट, श्रीजी गोल्ड षटकार. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय आणि पाठवलाय लांब 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 वरचा बिग हिट.
2 षटकार आले, त्यानंतर डॉट बॉल आलाय. 57 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा फुल केलाय, संधी आहे, कॅच पकडली जातीये, विकेट येतीये, फलंदाज माघारी परतेल. बॉलर सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तू शेर है तो मैं भी सवा शेर हूं. विकेट आली आहे, संघाला तिसरा धक्का, फलंदाज बाद. शिव सर, बॅटिंग टीम. शिव सर, शुभम मैदानामध्ये दाखल झालेत. नवीन बॅटर. षटकाची समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 6व्या ओव्हरसाठी यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल आहे, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. पंच इथे थोडंसं चेक करतायत, काहीतरी चर्चा चालू आहे दोन्ही पंचांमध्ये. विकेट आली आहे. थांबा, बॅट्समन इथे नो बॉल कळवलाय पंचांनी. यासाठी मी आतापर्यंत सांगितलं नव्हतं, कारण पंचांकडे आमचं लक्ष असतं. पंच जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. इथे नो बॉल. पहिला चेंडू नो आलाय, त्यानंतर फ्री हिट बॉल असेल पुढचा. 58 धावा स्कोर कार्डवर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 6व्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू नो आलाय. अठ्ठावन्न धावा स्कोर कार्डवर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय, फ्री हिट बॉल होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल यांच्याकडनं झाला जरूर, मात्र बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. पडल्यानंतर चेंडू सुसाट पेगामध्ये जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला आहे. ओ, यावेळी चांगला बॉल, त्यावर देखील तेवढा चांगला फटका फ्लिक केलाय स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर फील्ड करतायत, थ्रो करतायत. दरम्यान एकदा वाली शुभम यांना स्ट्राईक एंडला आमंत्रित केलंय. शुभम यांच्याकडे स्ट्राईक असेल आता उर्वरित 4 चेंडूंसाठी. कशा प्रकारे बॅटिंग केली जाते या 4 बॉलवर हे देखील पाहणं गरजेचे आहे. दोन्ही टीम्स महत्त्वाच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच, चांगली मॅच मैदानामध्ये अपेक्षित आहे खेळाडूंना, प्रेक्षकांना. यावेळी देखील चांगला बॉल, सिंगल येईल या बॉलवर देखील. धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगलच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात आलेली एक सिंगल. धावसंख्या 60 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. अमोल स्ट्राईक एंडला असतील. खरं तर पहिल्या बॉलवर बॅटची एज घेत कॅच पकडला गेला होता, मात्र फील्ड सेटअप आपण जर पाहिला तर थोडीशी गडबड पाहायला मिळाली. यावेळी देखील चांगला बॉल, रनआउटचा चान्स असेल, थ्रो देखील झालाय आणि इथे गॅदर करू शकले नाहीयेत. एकदा इथे देखील कंप्लीट होतीये.
61 धावा. यावेळी संधी आहे आणि कॅच निसटती आहे. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणावर कॅच ड्रॉप झालेत आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन 62 वर पोहोचले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकातील शेवटचा बॉल, या डावातील शेवटचा बॉल, या इनिंग मधील शेवटचा बॉल असेल. त्यावर देखील सिंगल येण्याची शक्यता आहे. डिरेक्ट हिट आणि इथे धावबाद, विकेट आली आहे शेवटच्या बॉलवर. 62 बनवल्या, 63 धावांचं टार्गेट. डीजे धावांचा खूप मोठा डोंगर सर करायचा आहे आणि या धावा कशा प्रकारे गाठल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर दीप यांना आमंत्रित केलंय, तर सलामीची जोडी. समोर चेंडू उडवलाय, पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. बॅटिंग टीम आपले
12th मॅन पाठवून द्या. जे आउट झालेत बॅट्समन आपण आलात तरी चालेल, काय हरकत नाहीये. अंपायर सर, अक्षय सर, बॅट्समन टीमला सांगा 12th मॅन येऊ द्या, तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. अरे उशीर झालाय. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मराठा वॉरियर्स विरुद्ध संघर्ष 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉससाठी. आकाशजी आपली वाट पाहत आहेत, लगेच आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी या. संघर्ष 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर्स कर्नाटका. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. यावेळी देखील चांगला बॉल, सिंगल आली आहे. एका धावेने स्कोर कार्डचा सिग्नेचर होतोय, अकाउंट ओपन होतोय. एक धाव स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिले 4 चेंडू, एक धाव बनवली एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. एक विकेट आली आहे. एक फलंदाज माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवर चांगला झेल पकडला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एक गडी बाद एक. पहिल्या षटकातील आणखीनही काही चेंडू शिल्लक. हा देखील चेंडू चांगला आहे, बॅकफुटला गेले, हलक्या हातानं चेंडूला खेळ जाईल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 2. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पुढच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जाईल. दुसऱ्या ओव्हरसाठी अमोल उदावंत यांना आमंत्रित केले. अमोल उदावंत आहेत. नरहरी 11 हा संघ मैदानामध्ये सहभागी होतोय. बॉलिंग करताना चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. अमोल उदावंत एकतर फिरकीचे जादूगार म्हणून त्यांचा उल्लेख नामोल्लेख सातत्यानं केला जातोय आणि चेंडू दोन्ही दिशेला वळवण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आला या षटकातील. यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न झालाय. संघर्ष 11 आणि मराठा वॉरियर्स कर्नाटका हे दोन संघ एकमेकांच्या समोर लढताना भिडताना पाहायला मिळतील. मराठा वॉरियर्स संघ वॉरियर सारखा लढेल की दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 संघर्ष करताना पाहायला मिळेल. यावेळी देखील आपण पाहतोय फटका मिस टाइम स्ट्रोक होता, मात्र सिंगल देऊन जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 3 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 3 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. पहिली विकेट पहिल्याच बॉलवर आली. त्यानंतर मात्र हे दोन खेळाडू सिंगल डबलवर भर देताना पाहायला मिळाले. अमोल उदावंत यांनी देखील चांगली बॉलिंग केली आहे. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची बॉलिंग केली जाते आहे. एका बाजूला आपण पाहतोय हा सामना जो आहे तो महत्त्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. इथे आपण पाहतोय डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. SPJ प्रवीण तांबे क्रिकेट अकॅडमी, सनलाईट आणि फ्लड लाईट्समध्ये देखील सुंदर असं मैदान, ज्या मैदानावर सुंदर अशा मॅचेस देखील आपण अनुभवतोय. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं सर्व ताकदवान संघ 14 संघ एकूण सहभागी झाले या स्पर्धेमध्ये आणि या 14 संघांपैकी विजेता कोण असेल, उपविजेता कोण असेल, दुसऱ्या क्रमांकाचा, तिसऱ्या क्रमांकाचा, चौथ्या क्रमांकाचा कोण मानकरी असेल
यावेळी आपण पाहतोय बिग हिट केलाय, स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला समोरच्या बाजूला खेळून काढले, चेंडू सीमा रेषा पार जाईल. पंच आपला निर्णय कळत आहेत. येस, इट्स अ बाउंड्री. चौकार आलाय. 4. यावेळी चांगली किपिंग, विकेट किपिंग कमालीची पाहायला मिळाली. इथे थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग असेल फॉर आउट. फलंदाज बाद. बॉलिंग मार्गवर शिवाजी यांना आमंत्रित केले. शिवाजी बेत्रे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. खरं तर या खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले. काल देखील आम्ही चर्चा केली, एज इज जस्ट अ नंबर म्हणून या खेळाडूकडे आम्ही नक्कीच नामोल्लेख केला या स्पर्धेमध्ये. कारण 45 वर्षाचा खेळाडू ज्यावेळेस 16 वर्षाला लाजवेल अशा प्रकारची बॉलिंग करतो, त्यावेळी या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्यानं होत असते. जबरदस्त फिटनेस आणि या फिटनेसचा परिचय त्यांनी सातत्यानं दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शिवाजी बोत्रे तयार बॉलिंग मार्कवर. 2 विकेट आल्या आहेत या आधीच्या 2 षटकांमध्ये. यस, पहिलाच बॉल. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. गॅपमध्ये खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पहिल्याच बॉलवर कणकणीत चौकार. 4. पहिलाच बॉल शिवाजी बोत्रे यांचा आपण जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर होता. जागा बनवली, थोडीशी संधी होती ओपन हँडेड स्ट्रोक खेळण्याची, हात खोलण्याची संधी बॅटरला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटरनं देखील घेतलाय. धावसंख्या 11. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय या षटकाचा पहिला बॉल. चौकार आलाय. यावेळी वा पाकपुटला गेले, पंच केलंय, चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. लागोपाठचा दुसरा. श्रीजी गोल्ड. चौकार. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगल आली आहे. सोळा धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या षटकातील पहिले 2 बॉल चौकार आणि त्यानंतर सिंगल. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. ब्लॉक होल चेंडू होता. लेगबायच्या स्वरूपात आलेली एक सिंगल स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. धावसंख्या 17. लेग बिफोर विकेटसाठी अपील जोरदार केली गेली, मात्र शिवाजी यांना सांगू इच्छितो की लेग बिफोर विकेट आपल्याकडे नाही आहे, LBWची विकेट नाही आहे. त्यामुळे अपीलसाठी केलेली तुमची धावपळ आम्ही समजू शकतो, मात्र हरकत नाही, प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी देखील एक आगळा वेगळा स्ट्रोक. चेंडू गॅपमध्ये आहे, सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन थांबेल. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आपण पाहतोय. थ्रो येईल तोपर्यंत 3 देखील पूर्ण होत आहेत. 3 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 20. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स.
यावेळी देखील चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 20 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या 2 बॉलवर जरी 2 चौकार आले, त्यानंतर जे 4 बॉल फक्त 4 धावा खर्च केल्या. कौतुक करावं लागेल. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती 3 ओव्हरच्या. अठरा चेंडू 43 धावांची आवश्यकता विजयासाठी. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर दाखल झालेत बॉलर प्रकाश. प्रकाशांचा पहिला बॉल. पंच वाईड खेळवतील. अगदी चांगल्या पद्धतीने जज केला आणि एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनं सोडून दिला. फक्त एक जम्प करत पुढे आले आणि बॉलला सांगितलं तुम्ही जा तुमच्या रस्त्यानं. हा वाईड आहे. 21 धावा स्कोर कार्डवर. 18 चेंडू 42चं समीकरण. आता एका 4 ते 5 मोठे फटके बॅटिंग टीमला मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतात. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. 21 वर स्कोर कार्ड स्थिर असेल. सतरा चेंडू 42 धावांची आवश्यकता. 17 बॉल 42 हे समीकरण असेल. माफ करा, 17 बॉल 42. यावेळी पंच कळवतील हा चेंडू वाईड आहे. उजव्या शीच्या बराचसा बाहेर. वाईडच्या माध्यमातून एक धाव या बॉलवर देखील नोंदवली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. 22 लॉस ऑफ 2. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा वाईट, पुन्हा डॉट बॉल, वाईट डॉट बॉल, वाईट डॉट बॉल असं सत्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 22 वर 2 गडी बाद आहेत. 3.2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 22-2 लॉस ऑफ 2 आफ्टर 3.2 ओव्हर्स. इथे मात्र हलक्यातनं नक्कीच खेळून काढलाय. अमोल उदावंत बॉलवर येतील, बॉलला अडवतील. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 23. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 बॉल 40 धावांची आवश्यकता असेल. 15 बॉल 40 हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळी ब्लॉक होल चेंडू. वाह, सुसाट भन्नाट डॉट बॉल आलाय. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आणखीनही 2 चेंडू शिल्लक. 14 चेंडू 40 ची आवश्यकता. बॉलर तयार आहे. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहतोय. डॉट बॉल आलाय. 23 वर स्कोर कार्ड स्थिर. 3.5. 23 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आता 13 चेंडू 40 हे समीकरण असेल. 13 बॉल 40 ची मॅच. बॉलर तयार. हा बॉल डाऊन दी लेग साइड वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून एक धाव इथे देखील येते. धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. या षटकातील लास्ट बॉल आपण पाहणार आहोत. इथे येस, उंच जातोय, उंच जातोय, उंच जातोय. कॅच सुटतोय. रनआउटचा चान्स देखील असेल आणि इथे वाटतंय तो देखील मिस झालाय. एकच धाव या बॉलवर येईल. षटकाची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आता 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असणार आहे.
बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अमोल उदावंत दाखल झालेत. संभाजीनगरचा बुलंद आवाज, संभाजीनगरचा एक ताकदवान खेळाडू म्हणून या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे. पहिलाच बॉल, संधी असेल, कॅच इथे पकडली जाईल आणि अमोल उदावंत या नावाची चर्चा का होतीये ते दाखवून दिलंय. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर, फलंदाज बाद. आली जरूर. पहिल्या क्रमांकासाठी 75,000 रुपये जिल्हा परिषद सदस्य विनायक रावजी मासाळे यांच्या वतीनं. दुसऱ्या क्रमांकासाठी 55,000 रुपये सन्मान्य किसन शेठ देवासी पूजा ज्वेलर्स काळेवाडी यांच्या वतीनं. तिसऱ्या क्रमांकासाठी 35,000 रुपये सागर शेठ माने श्री ज्वेलर्स चिखली यांच्या वतीनं. तर चौथ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये जीवन शेठ कदम महालक्ष्मी ज्वेलर्स दिघी यांच्या वतीनं असणार आहे. सर्व बक्षिसदात्यांचं कौतुक मनापासून आभार. ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय ऋतिक शेठ शिंदे लक्ष्मी ज्वेलर्स रहाटणे फाटा सुशांत शेठ बाबर यांच्या वतीनं आपण पाहिलं तर स्नेहभोजनासाठी 25,000 रुपयांचा सहयोग लाभलाय. त्यांचं देखील मनापासून आभार. इथे येस तिसऱ्या पंचांकडे विचारणा असेल, मात्र मला वाटतं एक फलंदाज बाद असेल. तर या स्पर्धेच्या निमित्तानं बक्षीस देणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय बॉल स्पॉन्सर प्रत्येक वर्षी ज्यांचे बॉल स्पॉन्सरशिप असते मालोजी शेठ चव्हाण, यश गोल्ड भोसरी यांचं देखील मनापासून आभार. तर 11,000 रुपयांचं सहकार्य भोजनासाठी ज्यांच्या माध्यमातून लाभले सन्माननीय संपतराव शेठ माने, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी व्यावसायिक असोसिएशन गुजरात राज्य, आपलं देखील मनापासून आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर फ्रेंड सर्कल कमिटी सदस्य अध्यक्ष विजयरावजी गायकवाड असतील, उपाध्यक्ष विनय शेठ सूर्यवंशी असतील, खजिनदार दादासाहेबजी गायकवाड असतील, सचिव मोरारजी मुलानी असतील. थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. येस इथे कळवत आहेत नॉट आउट. सह खजिनदार राजकिरण पाटील असतील, सहसचिव प्रवीणजी देवकर असतील. आपल्या सर्वांचं कौतुक आहे. क्रिकेट नियोजन समिती आकाश कांडेसर, भास्करजी भोसले, रोहित पोद्दार, प्रतीकजी निर्वे, आपल्या सर्वांचं मनापासून आभार. तर सल्लागार तानाजी शेठ चव्हाण, बाबासाहेबजी नांगरे पाटील, सल्लागार सुनीलजी मोरे, विशालजी जाधव, सर्व सल्लागार समितीचं कौतुक. सदस्य सचिनजी कदम आहेत, राकेशजी निकम आहेत, सचिन जीवनजी जगदाळे असतील आणि सदस्य अमरजी पाटील आहे. आपल्या सर्वांचं देखील कौतुक आहे. यावेळी हो स्कूप सूर्यकुमार यादव स्टाईलनं फटका खेळायचा होता, मात्र चांगला 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 झेल पकडला. फलंदाज बाद आहे. संघाला आणखीन एक धक्का बसतोय. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025-2026 डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा संपन्न होते चौथ्या पर्वामध्ये. आणि यूट्यूब लाईव्हसाठी आपण जर पाहिलं तर ज्यांची स्पॉन्सरशिप लाभली आहे श्रीजी गोल्ड, LLP पुणे, टेम्पल, घाटमाल आणि 92 मध्ये ऑल डिझाईन्स ज्यांच्याकडे उपलब्ध असतात. श्रीजी गोल्ड आपलं देखील मनापासून कौतुक आहे. एकूण 14 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. मराठा टायगर्स पुणे, मराठा टायगर्स 2 हा संघ देखील आपण पाहिला, श्रीनाथ 11 हा संघ देखील आपण पाहिला. तर युनायटेड स्पार्टन्स हा संघ बंगलोरवरनं दाखल झाला या स्पर्धेमध्ये. सांगली 11 छत्रपती संभाजीनगरवरनं दाखल झालेला संघ, AP ब्लास्टर्स आंध्र प्रदेशवरनं दाखल झालेला संघ, ओम साई 11 पुण्यातील संघ आपण पाहिला, स्वराज्य 11 पुणे परिसरातील मातबर संघ म्हणून ओळखला जातो. मराठा वॉरियर्स कर्नाटक हा संघ देखील पाहायला मिळाला. यावेळी देखील चांगला बॉल. खरं तर यानंतर मराठा वॉरियर्स संघाची मॅच आहे. कर्नाटकावरनं दाखल झालेला हा संघ. त्यानंतर संघर्ष 11 राजकोटवरनं दाखल झालेला संघ, नरहरी 11 पुणे परिसरातील हा संघ, रविराज 11 विट्यावरनं दाखल झालेला संघ. रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर येथे थोडेसे बिझी होतील. थर्ड अंपायर चेक करा प्लीज. रिव्ह्यू आहे फॉर अ स्टंपिंग और रन आउट. स्टंपिंगसाठी रविराज 11 विट्यावरनं दाखल झालेला संघ. तर छत्रपती संभाजीनगर किंग्स हा संघ आपण देखील पाहिला, तर छत्रपती संभाजीनगरवरनं दाखल झाला. तर विजयवाडा आंध्र प्रदेशवरनं NG फायटर्स हा संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. सर्व सहभागी संघांचा मनापासून आभार. मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांचं सौजन्य लाभले स्पोर्ट्स सायकल शशिकांत शेठ चिमेगावकर, ओमकार फॅब्रिकेशन. मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांच्या वतीनं सायकल, बेस्ट बॅट्समनसाठी 200 रुपये 2000 रुपयांचं कॅश प्राईज.
नॉट आउट असणारा बेस्ट बॉलरसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राईज आणि फायनल मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच 1,000 रुपये, बेस्ट कॅचसाठी 1,000 रुपये भरत शेठ यादव कुसुम ज्वेलर्स पुनावळे यांच्या वतीनं. त्याचप्रमाणे स्नेहभोजनासाठी 11,000 रुपयांचं सहकार्य लाभले, आपले देखील मनापासून आभार. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे देखील मनापासून आभार. बॉलिंग मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी अमोल आलेत, रिटायर्ड हर्ट स्वरूपामध्ये बॅटर इथे माघारी परतताना पाहायला मिळाले. नंदकुमार शेठ जगताप बालाजी ज्वेलर्स चकली यांच्या वतीनं 11,000 रुपयांची देणगी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. तानाजी शेठ चव्हाण बालाजी ज्वेलर्स काळेवाडी यांच्या वतीनं 10,000 रुपयांची देणगी प्राप्त झाली. आशुतोष शेठ कांडेसर ज्योतिर्लिंग ज्वेलर्स काळेवाडी 10,000 रुपये. विजय शेठ गायकवाड ओम साई गोल्ड दिघी 10,000 रुपये. त्यानंतर राकेश शेठ निकम सिद्धनाथ ज्वेलर्स विश्रांतवाडी 10,000 रुपये. प्रवीण शेठ देवकर कनक ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. भास्कर शेठ भोसले श्रीनाथ ज्वेलर्स चकली 10,000 रुपये. जीवन शेठ जगदाळे महालक्ष्मी ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. सुनील शेठ मोरे रॉयल गोल्ड निगडी 10,000 रुपये. अमर शेठ पाटील सद्गुरू ज्वेलर्स राटणी 10,000 रुपये. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. विघ्नेश शेठ सूर्यवंशी जगदंबा ज्वेलर्स चकली 10,000 रुपये. विशाल शेठ जाधव ज्योतिर्लिंग ज्वेलर्स वाल्लेकरवाडी 10,000 रुपये. दादासाहेबजी गायकवाड श्रीनाथ ज्वेलर्स रहाटणी 10,000 रुपये. बाबासाहेब नांगरे पाटील आदित्य ज्वेलर्स रहाटणी 10,000 रुपये. राजकिरण शेठ पाटील शिवनेरी ज्वेलर्स वाकड यांच्या वतीनं 10,000 रुपये. इथे कॅच पकडला जातोय. शिवाजी चांगला कॅच पकडतील, विकेट आली आहे. राजकिरण शेठ पाटील शिवनेरी ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. बाबासाहेब नांगरे पाटील आदित्य ज्वेलर्स रहाटणी 10,000 रुपये. मुराद शेठ मुलानी JMD रिफायनरी पिंपरी यांच्या वतीनं 10,000 रुपये. रोहित शेठ पोद्दार ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. सोहम शेठ कदम श्रीनाथ ज्वेलर्स वाल्लेकरवाडी 10,000 रुपये. धीरज शेठ खरोटे हरिओम ज्वेलर्स काळेवाडी 10,000 रुपये. भास्कर शेठ सावंत श्री लक्ष्मी ज्वेलर्स दिघी 10,000 रुपये. विकास शेठ रावताळे ओम शांती ज्वेलर्स दिघी 10,000 रुपये. प्रवीण शेठ जाधव शिवशक्ती रिफायनरी निगडी 10,000 रुपये. विश्वनाथ शेठ पाटणकर ज्योतिर्लिंग ज्वेलर्स वाकड 10,000 रुपये. अक्षय शेठ चव्हाण ऐश्वर्या ज्वेलर्स रहाटणी 10,000 रुपये. अरुण शेठ जाधव धनलक्ष्मी ज्वेलर्स बिजलीनगर 10,000 रुपये. जितेंद्र शेठ पवार ज्वेल पॅलेस चरोली 5,000 रुपये. प्रतीक शेठ नर्वे श्री पॉलिस सेंटर काळेवाडी 5,000 रुपये. त्याचप्रमाणे यतीन शेठ गोडेकर ओम ज्वेलर्स देहूगाव 5,100 रुपये. संतोष शेठ बाबा श्रीनाथ रिफायनरी भोसरी 5,000 रुपये. परमेश्वर शेळके राजवीर ज्वेलर्स भोसरी 5,000 रुपये. यावेळी देखील चांगला बॉल. विजय शेठ देवकर प्रगती ज्वेलर्स नवी सांगवी 5,000 रुपये. भूषण शेठ पाटील सिद्धनाथ रिफायनरी काळेवाडी 5,000 रुपये. रघुनाथ शेठ जाधव जगदंबा ज्वेलर्स धामनोरी 5,000 रुपये. मनोज शेठ जाधव त्रिमूर्ती ज्वेलर्स नवी सांगवी 5,000 रुपये. सुमित शेठ जाधव सिद्धराज ज्वेलर्स थेरगाव 5,000 रुपये. शंकर शेठ जाधव सिद्धनाथ ज्वेलर्स काळेवाडी 5,000 रुपये. अमर शेठ गायकवाड श्री साईनाथ रिफायनरी रहाटणी 5,000 रुपये. आनंद शेठ देशमुख महानंदा ज्वेलर्स चिखली 5,000 रुपये. कृष्णा शेठ बागल नटराज अलंकार मोशी रहाटणी मोशी 5,000 रुपये. श्रीकांत शेठ पाटील सिद्धनाथ ज्वेलर्स रहाटणी 5,000 रुपये. सागर चव्हाण सूर्या हॉलमार्किंग अँड ओम गोल्ड टेस्टिंग पुणे 5,000 रुपये. मोहन शेठ गाडगे यश ज्वेलर्स हिंजवडी 5,000 रुपये. हेमंत शेठ दंडलवाल हेमंत ज्वेलर्स वाकड 5,000 रुपये. अरुण शेठ जाधव LIC प्रतिनिधी 5,000 रुपये हिंजवडी. हेमंत शेठ दंडलवाल ज्वेलर्स हेमंत ज्वेलर्स वाकड 5,000 रुपये. सुभाष शेठ जाधव LIC प्रतिनिधी 5,000 रुपये. आशिष शेठ उघडे शिवशक्ती ज्वेलर्स काळेवाडी 5,000 रुपये. मारुती शेठ जाधव सोनाली ज्वेलर्स चिखली 5,000 रुपये. प्रवीण शेठ सोनार न्यू पूजा ज्वेलर्स भोसरी 5,000 रुपये. अमोल शेठ लोळगे कृतिका ज्वेलर्स भोसरी 5,000 रुपये. महेश शेठ पवार अलंकार ज्वेलर्स रावेत 4,000 रुपये. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. कैलास शेठ शहाणे वैष्णवी सिल्वर हाऊस चिंचवड 3,000 रुपये. प्रदीप शेठ साळुंके शिवान ज्वेलर्स